11 वर्षाचा प्रकाश संध्याकाळी 6 वाजता घराबाहेर पडला. तो पुन्हा आलाच नाही. म्हणून त्याला शोधण्यासाठी घरच्यांनी सुरुवात केली. पोलिसात तक्रार केली की आमचा 11 वर्षाचा मुलगा घरी नाही आलाय. पोलिसही त्याला शोधत होते आणि अखेर त्या 11 वर्षाच्या मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. हडपसर पुण्यामधली 4 दिवसापूर्वीची ही घटना आहे. आणि ते जे कुटुंब आहे ते नेपाळी कुटुंब, नेपाळवरून पुण्यामध्ये आलं होतं उदरनिर्वाहासाठी, नोकरीसाठी. आणि त्यांचा हा 11 वर्षाचा मुलगा. त्यामुळे त्यांचं आजूबाजूच्या शेजारच्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं कोणाशी वाईट वगैरे असं काही नव्हतं, की काही दुश्मनी असेल म्हणून मारला वगैरे, असा काही विषय नव्हता. पण त्या 11 वर्षाच्या मुलाचा मृतदेह जेव्हा सापडला, त्याची अवस्था अशी होती की त्याचं पोट असं फाडण्यात आलं होतं. त्याला अशी मोठी चीर होती. आणि प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की त्याच्या पोटातले सगळे अवयव मिसिंग होते. म्हणजे पोट पूर्ण रिकामं होतं, त्याच्या पोटात काहीच नव्हतं. किडनी वगैरे सगळं काढून घेण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला ससूनला. आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम